मैत्रिणी, मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे काही 2-4 शब्द सांगणार आहे ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्यावे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी हा तो सोन्याचा दिवस. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर आई जिजाऊच्या पोटी झाला. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. तेव्हा स्वराज्य स्थापन करणे एवढी सोपी गोष्ट नव्हती. सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होता बलाढ्य शत्रू निजामशाह, आदिलशाह, मुघल बादशाह. या तिन्ही अनेक शत्रूंनी लढा दिला. मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे अशा अनेक छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटपर्यंत साथ दिली. या थोर महापुरुषांचे वंदन. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छ म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना हरवणारा, प म्हणजे परत न फिरणारा, ती म्हणजे तिन्ही जग जाणणारा, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणी तेज, आणि जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, मा म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राजाचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनता राजा. असे होते छत्रपती शिवाजी महाराज. असे होते छत्रपती शिवाजी महाराज. शिवछत्रपती म्हणजे कोण? शिवछत्रपती म्हणजे बावळ्यांचा मेळ, मनगटातील बळ, तलवारीची धार, छातीवरचा वार आणि जिजाऊंचे पुत्र, विचार नसून एक विचारवंत, मनातील धैर्य आणि सह्याद्रीचे शौर्य असे होते आमचे शिवछत्रपती. आणि या विचारांना घडवण्याचा काम, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले. अशा आपल्या अभंगातून छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन केले. असे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. आणि ज्या माऊलीने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला अशा राजमाता जिजाऊ माँसाहेब. आणि ज्या पुत्रानं छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या मातीत स्वराज्य उभारण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला अशा राजमाता जिजाऊ माँसाहेब. ज्या पुत्राने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि ज्या छायाने हे स्वराज्य आपल्या खांद्यावरती झेललं, पेललं, वेळ प्रसंगी पुढेही नेलं असे होते आमच्या छत्रपती शिवाजी महाराज. या जगात सर्वात महत्वाचं शिक्षण असतं. विद्याविना मते गेली, मते विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना शूद्र घडले असं होतं शिक्षणाचं महत्व. एवढे सारे अनर्थ घडतात पण शिक्षणाचं महत्व संपत नाही. आज माझ्यासारखी सामान्य मुलगी ते बोलू शकते हे त्यांच्यामुळे. क्रांती ज्योतिबा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांनी शिक्षणाचं महत्व घराघरापर्यंत, चुली-चुलीपर्यंत आणि प्रत्येक मुली-मुलीपर्यंत पोहोचवलं असे छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांती ज्योतिबा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. मला हे स्वराज्य लिहिताना काही त्रास झाला नाही, कारण तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं असे म्हणणारे महाराष्ट्राचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांना वंदन करते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत. प्रत्येक गल्लीमध्ये, गावामध्ये, शहरामध्ये ही जयंती का साजरी करतो हे समजून घेण्यासाठी जयंती साजरी करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सर्वांना माहित आहे. हे खाली बसलेल्यांना विचारलं की तुमच्या आजोबाचं नाव तर सर्वांना सांगता येईल, परंतु जेव्हा पंजोबाचं नाव विचाराल तेव्हा एखाद्यालाच सांगता येईल. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सर्वांना माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सर्वांना माहित आहे. मला माहित नाही, खाली बसलेल्यांपैकी आपल्या रक्तातली माणसं माहित आहे
शिवाजी महाराजांचं नाव सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला ना तो कोणी ऐऱ्या गैरे नव्हे. महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणीतीनं, घोड्याच्या टपानं आणि शायराच्या डफानं. आणि हाच इतिहास घडविला छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरा तो छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीलाही जोड नाही आणि शौर्याला सोड नाही. स्वतंगाय सागर नाम, ज्याचा छत्र म्हणजे आबळ सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळी जाय सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंत, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर अनेक माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटाच्या धाकाशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत, तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 तज्ञांचा आणि त्या दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी